नमस्कार. आपण पाहत आहात भूमी न्यूज चॅनल. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिंगणापूर येथे सातबाराला नाव नोंद करून देण्यासाठी 5,000 रुपयांची लाच घेताना तलाठी आणि उपसरपंच यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी इरफान दिलावर सनदी आणि उपसरपंच दीपक सदाशिव कांबळे यांनी तक्रारदाराच्या वडिलांनी खरेदी केलेल्या जमिनीवर सातबारावर नाव नोंद करण्यासाठी 10,000 रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला आणि उपसरपंच दीपक कांबळे यांनी 5,000 रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणात तलाठी इरफान सनदी यांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अधिक अपडेटसाठी पाहत रहा भूमी न्यूज चॅनल. प्रतिनिधी एम. कांबळे,